आपली मराठी एवढी आधुनिक आहे आणि ती 750 वर्षापासून आहे. म्हणजे ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सायन्स होतं, त्याच्यामध्ये आपली संस्कृती होती. मग त्याच्यातले प्रमुख साहित्यिक ज्यांचं मी नाव घेतलं, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथांचे अभंग, रामदास स्वामींचं साहित्य, सोपान काकांचं साहित्य, हे सगळं साहित्य ते आतापर्यंत विश्वास पाटलांपर्यंत हे जरी प्रत्येकानं वाचलं तर मराठी भाषा किती सर्वांग सुंदर आहे आणि मराठी भाषेमधले पैलू काय आहेत हे सगळ्यांना कळतील. तर आम्ही असा देशातला पहिला प्रयत्न करतोय की आपण जे बोलतोय हे 11 भाषांमध्ये ट्रान्सलेट झालं पाहिजे, रिअल टाईम. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, कदाचित आश्चर्य तुम्हाला वाटेल की ते सुद्धा ट्रान्सलेट होत असताना AI च्या माध्यमातून माझ्याच आवाजातनं झालं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा एक प्रयत्न केला होता 1969 सालामध्ये आणि त्यांनी अनुवाद समिती स्थापन केली होती. आणि या विश्वसंमेलनाच्या निमित्तानं नाशिकला आम्ही ही समिती पुन्हा स्थापन करतोय, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अनुवाद समिती. आम्ही 3 कोटी रुपये साहित्य संमेलनाला देतोय. माझा त्याच्यामधला हेतू हाच आहे की साहित्य संमेलनं आपण फार मोठ्या दिमागदार पद्धतीने करतो, पण त्या साहित्य संमेलनांमधनं पुढच्या वर्षभरामध्ये काय झालं याचा आउटपुट देखील आपल्याला मिळाला पाहिजे.